नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड या शेअर्सवर फंडामेंटल ॲनालिसिस आपण या शेअर्सचं बघणार आहोत. याच्या मागचं कारण असं आहे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब डावोस व्हिजिटवर जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी $200 200 बिलियन इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रासाठी आणलेली आहे. त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांचा फोकस आहे की डेटा सेंटरवर. तर डेटा सेंटरमधला एक स्टॉक आपण निवडलेला आहे, त्याचं नाव आहे HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि या स्टॉक्सचा आपण आज फंडामेंटल ॲनालिसिस पाहणार आहोत. यामागचा उद्देश असा आहे की तुम्हाला या शेअरबद्दल माहिती कळेल तर तुम्हाला नक्कीच जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला या शेअरमध्ये चांगले रिटर्न्स, चांगला परतावा मिळू शकतो भविष्यामध्ये. तर चला तर मग आपण सुरू करूया. तर आजच्या स्टॉकचं नाव आहे HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड. ही HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही IT सर्व्हिसेस कंपनी आहे, इंडियन कंपनी आहे. सुरुवात कधी झाली? 1999 या कंपनीचा IPO आला होता. तर आता आपण याचे पाहणार आहोत की पॉईंट्समध्ये आपण इथं पाहू शकता. मार्केट कॅपिटलायझेशन कंपनीचा 4,86,519 करोड आहे. करंट प्राईस तुम्ही पाहू शकता 1,793 रुपीज आहे. हाय आणि लो तुम्ही पाहू शकता इथे 2012 हाय आहे आणि लो आहे 1235. सगळ्यात महत्त्वाचे फंडामेंटल ॲनालिसिसचे फॅक्टर आहेत ते म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी. तुम्ही इथे पाहू शकता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 29.6% आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी 23.3% आहे. असं मानलं जातं की रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी 15%च्या वर असेल तर स्टॉक चांगला असतो आणि ह्या कंपनीचे दोन्ही पण तुम्ही पाहू शकता 15%च्या वर आहेत. चला तर मग नेक्स्ट पेज आपण पाहणार आहोत कंपनीचा ऐतिहासिक ग्रोथ. कंपनी कशी वाढत गेली, IPO आल्यापासून त्याची प्राईस कशी वाढत गेली या पेजवर आपण पाहणार आहोत. तर हा तुम्ही पाहू शकता कंपनीचा ग्रोथ. कंपनीची सुरुवात झाली आहे जानेवारी 2006 आपण मॅक्सिमम लावलेला आहे ग्राफ आणि सध्याची किंमत सध्या कंपनीचा हाय राहिलेला आहे 2012. आता तुम्हाला दाखवला. तर कंपनी कंटिन्युअसली हे पाहत राहा तुम्ही IPO आल्यापासून हिची ग्रोथ वर अशी वाढत गेलेली आहे. 2012पर्यंत हाय कंपनीने केलेला आहे. आता आपण प्रोज पण पाहू शकता इथे दिलेले आहेत. कंपनी इज ऑलमोस्ट डेट फ्री आहे. कंपनीची आणखी एक खासियत आहे की कंपनी कंटिन्युअसली म्हणजे प्रत्येक क्वार्टरला डिव्हिडंड देत असते. डिव्हिडंड सारखा ह्या कंपनीचा मिळतच असतो. आता आपण नेक्स्ट स्लाईडवर पाहूयात कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. तुम्ही इथं पाहू शकता. प्रॉफिट अँड लॉसमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे सेल्स ग्रोथ कंपनीचा जर तुम्ही पाहिला मार्च 2016 पासून तो 136 करोडवरून मार्च 2024 तो 1,09,913 करोडमध्ये झालेला आहे. म्हणजे कंटिन्युअसली तुम्ही जर पाहिलं तर कंपनीचा सेल्स ग्रोथ वाढत गेलेला आहे आणि जो आज 1,10,000 करोडपर्यंत पोहोचलेला आहे. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेट प्रॉफिट जर तुम्ही पाहिलं तर कंपनीचं कंटिन्युअसली वाढत गेलेलं आहे आणि सध्या मार्च 2024 कंपनीचा नेट प्रॉफिट आहे 15,710 करोड. तर कंपनीचा टॉप लाईन म्हणजे सेल्स, बॉटम लाईन म्हणजे नेट प्रॉफिट कंटिन्युअसली वाढत गेलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे. त्याच्यामुळे कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे. आता आपण पुढच्या स्लाईडवर पाहूयात कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय. तर कंपनीचे जे ओनर आहे, जे फाउंडर आहेत, जे म्हणजे त्यांना आपण म्हणतो प्रोमोटर्स, त्यांचा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहे. असं म्हणतात की 50%च्या वर असेल तर त्या कंपनीमध्ये त्या प्रोमोटर्सचा, फाउंडर्सचा विश्वास आहे. त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये भविष्यात वर जाण्याची अपेक्षा आहे किंवा त्यांना तसं वाटतं. म्हणून त्यांचा इथं तुम्ही पाहू शकता 60.82% त्यांचा इन्व्हेस्टमेंट आहे. FIIs, DIIs कंटिन्युअसली वाढत जात आहेत. त्यांचं इन्व्हेस्टमेंट वाढत चाललेलं आहे. तुम्ही पाहू शकता FIIsचं सध्या 19.38% आहे. DIIचं 15.21% आहे. या
आपण या स्टॉकबद्दल फंडामेंटल अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोणता तुम्हाला स्टॉक आहे आणि त्याचं फंडामेंटल अनालिसिस माहिती करून घ्यायचं आहे किंवा म्युच्युअल फंडबद्दल माहिती घ्यायची आहे, नक्कीच आपल्याला कळवत राहा कमेंट्समध्ये. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.